कमेंटेटर आहेत आणि उद्यालाही त्यांची गरज लागेल, तर उद्याही या सर्वांनी 4 रन 5 बॉल. हो, यावेळी आणखीन एक हा खराब बॉल आहे, वाईट बॉल आणि एक्स्ट्रा धावेने धापळक 5 धावा. जय शेजवाल बायकर मॅन PSPL मध्ये चमकला हा खेळाडू. अनेक टुर्नामेंट गाजवले आहेत, पण ती टुर्नामेंट खास होती. तिथे मिळालेली पहिली बाईक फार महत्त्वाची होती. बायकर मॅन बॉलिंग मार्कवरती, ऑफ स्टंपवरती टॉप एज लागला आहे. डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. धावा 2. ओव्हर झाले पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. चांगली गोलंदाजी, एक अप्रतिम अचूक टप्पा आणि भेदक मारा. 1 ओव्हर 7 रन. दोस्तीतील दुनियाचे राजा माणूस आणि आज चेंडू जातोय हवेत. चेंडू खाली हितेन पाटील आणि इथे जेल सुटलाय आणि मला वाटतंय चेंडू जातोय तो सीमा रेखा पार चौकार. चार मधून 3 बॉल सोडलेत. कॅच सुटलाय, चौकार आलाय. आता कॅच सुटल्यानंतर गोलंदाजावर दबाव. नो बॉल आलाय खेळपट्टीच्या बाहेर. पिचिंग बॅकअपला फिल्डर आहे ना, हट्टा कट्टा मजबूत बांधायचा होता आणि त्यांनी बॉल अडवला. येणारा बॉल फ्री हिट आहे. रन्स 12. चेंडू दिरकावलाय. पुन्हा एकदा मिस फील्ड. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे प्रथमेश होते. बॅकअप चांगलं. या 2 धावा मला वाटते वाचवली आपल्या संघासाठी. इथे काहीच खराब क्षेत्ररक्षण इथे मार्फत सलगचा दुसरा चेंडू त्यांच्याकडे आलेला. 14 धावा. शनिवार आहे. शनी ज्याच्या मागे लागला की तो मग मागेच लागतो आणि ते पाहिलं आपण या मॅचमध्ये. 14 रन्स आतापर्यंत. 2 बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन दी अप. पटका आलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. 1 रन वाचवलाय टीम करता. एका धावेने धावपळक. 15 धावा 3 बॉल. तिथे संधी होती मनीष म्हात्रे यांना. 100 रुपये कमायची संधी होती. मला वाटतं फक्त चेंडूला स्पर्श करायचा होता. चेंडू पुल केलाय. तिथे पुन्हा एकदा हिते नसतील. 1च धाव. मला वाटतंय रिग्रेट फील करत असतील सध्या मनीष म्हात्रे. आणि ST रक्षकांनी सांगितले की गार्डन मध्ये आलाय की काय तू. त्या प्रकारे आपण पाहिलं. 16 रन 4 बॉल. आडव्या बॅटने प्रफुल्ल पाटील. पायावरचा बॉल होता आणि त्या बॉलला ग्लान्स केले. लॉंग लेगला खेळलाय. सध्या 1 रन येतोय. म्हणजे आतापर्यंत गोलंदाजी धुव्वाधार राहिलंय. त्याचं कारण आहे की मोठे फटके नाही आले. 17 धावा 5 बॉल. चांगली गोलंदाजी दीप मार्फत. पहिल्या चेंडूवर चौका आल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. पुढचा चेंडू दिरकावून दिलाय. मला वाटतं तिथे पुन्हा एकदा
योगेश पाटील होते. चांगला झेल, गडी बाद. डीजे आज कॅच कोणाचाही असू दे, मध्ये हितेन येतो आहे. सध्या या कॅचवरती हितेनने हात टाकला नाही बॉलवरती. कॅच त्यानेही घेतला असता, परंतु समोरून कॉलिंग आला की माझा कॅच आहे, तेव्हा कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. नाही तर असे अपघात होत असतात क्रिकेटमध्ये. 2 ओव्हर 17 धावा, 1 विकेट गेला आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे वसंत फार्म यांच्या माध्यमातून. इथे प्राइज मनी वाढलाय मनीष म्हात्रे यांच्यासाठी. जर चेंडूला स्पर्श सुद्धा केला तर 300 रुपये, आणि एका हातात जेल पकडला तर 2500. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. 1 फॉर दी ओव्हर. बाउन्सर बॉल होता आणि बरोबर कानाची शिट्टी वाजवले की जागते रहो जय शेजवाल. हा गोलंदाज. 17 धावा. आडव्या बॅटने आता पिकअप अँड पुल सक्सेसफुल. हा षटकार प्रफुलच्या बॅटमधून येतोय. RPL षटकार. काय 300 लागू होतील आता. परंतु फिल्डिंग करताना पाहिजे तो यश बॉल. पाटील. बॉल झालेत या ओव्हरचे 2 बॉल आणि रन्स आहेत 23 धावा. आता प्रफुल पाटीलची बॅट बोलू लागले. एक बाउन्सर बॉल आला, 1 फॉर दी ओव्हर दिला, त्यानंतर हा षटकार ठोकला प्रफुलने. पुन्हा एकदा आता मात्र हुकचा फटका. योगेश यावेळी मात्र आता मिस्टेक झालाय. जो फिल्डर पुढे येत होता तिथे कॅच येत होती, तो फिल्डर मागे आला म्हणून कॅच सुटला की काय असंच म्हणावं लागेल. 1 रन आणि धापळक 1 पुढे आले. 24 3 बॉल. तिन्ही ओव्हरच्या 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. तिसऱ्या बॉलवरती अवंतर चेंडू. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 25. तीन चेंडू 25 धावा. चौथा चेंडू दीर्घावून दिलाय. चेंडू जातोय तो सीमा रेखा पार. षटकार. कमॉन डीजे. स्वागत केले गणेशनी. पहिलाच बॉल खेळत होता आणि षटकार ठोकला जयेश सेजवालच्या अगेन्स्ट. 31 धावा. आज जयेशची ती गोलंदाजी राहिली नाही आहे. षटकार येत आहेत भरपूर आज. बॅटचे टॉप एज. पाठीमागे बॉल डिक्लर झोनमध्ये 2 धावा देऊन जाईल, म्हणजे 2 धावेने धापळक 33 धावा. जबरदस्त बॅटिंग होते गणेशच्या माध्यमातून. प्रिन्स आणि जी गरज आहे त्या गरजेनुसार 2 मध्ये 8 केल्यात त्यांनी. 33 धावा 5 बॉल. चांगली सुरुवात गणेशसाठी. आल्या आल्या त्यांनी षटकार खेचलाय, ते पण स्ट्राईक गोलंदाजा विरुद्ध. जयेश. पुढचा चेंडू जातोय हवेत. चेंडू खाली येणार कोण? चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. इथे
इथेन कलेक्ट करणार आणि फक्त 2च धावा मिळणार. या 2 धावाच्या षटक संपते. तिसरं धावसंख्या झाली ती 35 एक गडीच्या मोबदल्यात. कमॉन डीजे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. 3 ओव्हर रन्स आहेत 35 धाबा. वसंत फार्म आणि क्रेव 21 या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. वसंत फार्म हा मॅच जिंकला तर 2 मॅच म्हणजे त्यांचे पॉईंट्स टेबल 4 होतील आणि जर क्रेव 21 मॅच जिंकला तर 3ही मॅच जिंकेल. म्हणजे प्रबल दावेदारी सिद्ध होईल की क्वालिफायवरती क्यू त्यांच्या नावावर लागेल. म्हणून प्रत्येकाला मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. जे एक मॅच जिंकल्यात ते संघ रेसमध्ये आहेत आणि जे दोन्ही मॅच हरल्यात त्यांना थोड्या अडचणी निर्माण आहेत. या मॅचवर सर्वात जास्त लक्ष असेल ते मात्र जीत 11चं. नवीन गोलंदाज येतोय राकेश पाटील. त्याच्या समोर आहे तो प्रफुल्ल पाटील. काहीसा वेगळ्या पद्धतीने चेंडू टाकलेला प्रफुल्ल पाटील यांनी सोडून दिलाय. चेंडू जाते निर्धाव. हे चांगलं कॉन्टेस्ट पाहायला भेटेल. 40+ विरुद्ध 40+. 40+चा आता दरार आणि यावेळी प्रफुल्ल पाटीलचा दरारा थेट लॉंग ऑनच्या मस्तकाला दस्तक देत येतोय राई प्रीमियर लीग सिक्सर. ड्राईव्ह केलाय आता. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक 43 धावा इनिंगला बिल्ड केले प्रफुल्ल पाटीलने आणि या मॅचमध्ये 2 षटकार. त्याच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. जवळजवळ प्रफुल्लचा जर विचार केला तर या मॅचमध्ये सध्या इंडिव्हिज्युअल त्याचा स्कोर 21. अजून एक दमखम दाखवणारा दर्जेदार धमाकेदार षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिरकावून दिलाय. चेंडू जातोय तो सीमा रेखा पार. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 बॉल आणि रन्स आहेत टोटल 49 आणि वैयक्तिक प्रफुल्लचा विचार केला 15 बॉल 36 म्हणजे या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये 36 केल्या होत्या. 3 षटकार तेव्हाही सलग ठोकले होते. इथे हवेत बॉल 36 वरती कॅच टाकलाय. आगली वेगळी रिॲक्शन ॲक्शन. कॅच छुटा दिल टुटा. काय बनशील प्रिन्स. कॅच सुटलाय या बॉलवरती. 51 रन 4 ओव्हर. सलगचा दुसरा हा जीवनदान भेटतोय तो प्रफुल्ल पाटील यांना. तिसरा हॅट्रिक झाली आहे इथे. असं म्हणू शकतो की आज प्रफुल्ल पाटील यांचा दिवस आहे. नो डाऊट. पाणी घेऊन जा.
पाण्याची पहिल्या गरज- मॅच मध्ये 36, त्यानंतर याही मॅच मध्ये 36 वरती आउट झाला असता, परंतु आता 38 झालाय. पहिली हाफ सेंचुरी येऊ शकते जर स्ट्राईक आली. मला वाटतंय जेव्हा ते एक धावसंख्येवर होते तेव्हाच त्यांचा झेल सुटलेला. संकेत पाटील व्हॉइस ऑफ राई त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर थँक्यू संकेतजी पाटील व्हॉइस ऑफ राई, आपलं आभारी आहे, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 51 धावा झाल्यात, प्रफुल्लला 12 हव्यात 50 करता. जसं 57 माफ करा 57 ग्रीन पेन आता आला. इथे काहीच चेंजेस दिसत आहेत वसंत फार्म मार्फत. नवीन गोलंदाज आलाय राहुल माची, शिवनेरी एक्सप्रेस, गणेश डेंगेसाठी. काय चेंडू टाकलाय, काही समजलं नाही ससा यांना उर्फ गणेश. लेग्रो पद्धतीने चेंडू टाकलेला होता, चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. 57 धावा झाल्यात. थोडंसं करेक्शन केलं, आमच्या स्कोररला ग्रीन पेन भेटत नव्हता म्हणून त्यांनी षटकार ठेवला होता. ओ यावेळी मिस की हुक, फिल्डर आहे, आता होणार नाही चूक. हुकचा पटका झालाय चूक, घेतलाय कॅच, गेलाय विकेट. या ऐकूया डीजेला 57 धावा. होती एक षटकाराला प्रशांत म्हात्रे. त्याच्या जर बॉडी लँग्वेज पाहिलं तर धानीव टीम आठवेल आणि जय विश्वकर्मा तशीच बॉडी लँग्वेज, तशीच आठवण होते त्याला पाहिल्यावर. 4 बॉल शिल्लक, प्रफुल्ल पाटील अर्धशतकाच्या जवळ आहे. 12 रन्स त्याला पाहिजे, परंतु स्ट्राईक झाली नाही आहे सध्या. या 4 बॉलमध्ये पाहूया राहुल एक जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि मनीषकडे कधी बॉल जाईल, कधी पारितोषिक येईल, हाही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. या मॅचमध्ये एकही कव्हरला डिक्लेअर आलेला नाही आहे. आता आलाय, नाव घेतले मनीष, स्पर्श करेल का, परंतु जयेश आहे, मनीषला हटवलं तिथून. इथे विकेट गेलाय, बॅक टू बॅक विकेट जात आहेत, लगातार 2. राहुल ऑन अ हॅट्रिक चान्स. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आलाय तो विशाल राऊत. चांगली गोलंदाजी राहुल माची मार्फत, हॅट्रिकची संधी आहे. अजून एकही धाव आली नाहीये 3 चेंडू मध्ये. चांगली अशी गोलंदाजी राहुल मार्फत ऑन हॅट्रिक. पाहूया पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल की नाही. राहुल टू विशाल, चेंडू फ्लिक केलाय, एकच धाव. कदाचित कॅचवर गेला असता तर कॅच
झाला असता जर तरचा महत्व आहे, परंतु फिल्डरने आपल्या बुद्धीचा वापर केला की चौकार अडवण्याचा इरादा होता. 2 षटकार आले तर प्रफुल्लचं अर्धशतक झलकावलं जाईल. 38 वरती खेळतोय, येऊ शकतात, क्षमता आहे, टचमध्ये आहे. आणि या अगोदर 2 षटकार सलग पाहिले त्याच्या बॅटमधून. पहिल्या मॅचमध्ये 3 पाहिले. पुढचा बॉल प्रफुल्ल करता, मोठा फटका समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, चौकार येतोय स्ट्रेट ड्राईव्हचा. हा 4 धावा. ऍड होतील. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, रन आउट. म्हणजे या 2 धावा आणि प्रफुल्ल राहील नॉट आऊट. 44 वरती टोटल धावा आहेत 64. 65चं आव्हान सेट केलंय क्रीव 21 या संघाने वसंत फार्म या संघासमोर. 65 धावा या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर. जेवढा हायेस्ट स्कोर असतो ना मॅच, तेवढा हाय मुकाबला, हाय व्होल्टेज मॅच देखील पाहिले. काय वाटते प्रिन्स? मला वाटतं इथे मनीष म्हात्रे खूप नाराज असतील. पूर्ण इनिंग संपली, सुद्धा एक सुद्धा चेंडू त्यांच्या. इथे मनीष म्हात्रेसाठी सुवर्ण संधी. अजय आडे यांच्याकडनं 500 रुपये जर ते ओपनिंगला आले तर. जर तरचा प्रश्न आहे, बघूया काय होतंय. पण मला वाटते खूप नाराज असतील, विचार करत असतील जर एखादा चेंडू माझ्याकडे आला असता, एखादा, 300 रुपये सुटले असते आजचे. खूप असे कॅश प्राइज लागलेले मनीष म्हात्रे यांच्यावर. चला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत RPL राय प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा एक अद्वितीय सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये. बालुगी सदानंद महाराज क्रीडा संकुल रायगाव, बालुगी सदानंद महाराज यांच्या स्पर्श पदराने अगदी स्थापित झालेलं गाव आहे. आणि या गावामध्ये आज टेनिस बॉल क्रिकेट मोठ्या लेवलला जाऊन पोचले गेले. या मॅचमध्ये प्रफुल्ल पाटील ऑन फायर, 44 धाबा त्यांच्या बॅटमध्ये आपण बघितल्यात. वन मॅन शो. आणि या मॅचमध्ये आता धावा करायच्या आहेत. विजयाचं लक्ष मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल, ते म्हणजे 65 धाव्यांचं. 30 बॉल करायचे आहेत, 65 या मैदानावरती होऊ शकत आहेत. त्यासाठी आता वसंत फार्म या टीमच्या आघाडीच्या बॅटरला सुरुवातीला चांगली बॅटिंग करावी लागेल. जे शेजवाल असतील आणि इतर काही खेळाडू चांगल्या पद्धतीची बॅटिंग जर झाली तर नो डाऊट अबाउट इट याही धावा चेस होतीलच. आजच्या वेळापत्रकातील हा 5वा मॅच आणि नंतर 2 मॅचेस आपण बघणार आहोत. मोहित पाटील आणि ऑल टीम घेतलेली मेहनत, खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन, जय हनुमान राई क्रिकेट क्लबच्या माध्यमातून संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, क्रिकेट स्पर्धेचं नियोजन आपल्याला जरूर पाहायला मिळते. या पुढचा मॅच जीत 11 आणि त्याच्या उपक्षात माऊली 11 या 2 टीमच्या माध्यमातून मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन येतीलच. टॉस होईल थोड्याच वेळात. तत्पूर्वी या आपण ऐकूया DJ बाबाच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आणि येऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सहित जॉईंट असतील प्रिन्स.
यांना अजून एक संधी आली आहे. जर ते वन डाऊनला आले, जश पाटील यांच्याकडनं 3,000 रुपये. 3,000 रुपये. मोहित पाटील यांच्याकडनं 3 पक्षी. यापुढील सामन्याचा टॉस जीत 11 विरुद्ध माऊली 11. तुम्ही पाहताय RPL सीझन पर्व 5वं. सलामीची जोडी आली आहे. प्रथमेश मोंडे याला प्रमोट केलाय वरती. त्याच्या सोबतीला आहे तो जय चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. या जसं पहिले षटक कंप्लीट होईल, यस मोहित पाटील आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या मध्ये करायची आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपला पाहायला मिळते एका बाजूला जयेश शेजवाल आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश. आणि आपण बघतायत टॉस होतोय तो जीत 11 आणि माऊली 11. दिनेश पाटील यांच्या हातचे होतोय हा टॉस. पहिला पाचला चेंडू. सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ साईडला लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट केलंय. बॉल थेट मैदानाच्या पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. संधी निर्माण झाली होती. मागे निघून चालला बॉल. 1 धाव या बॉलवरती मात्र प्राप्त केली जाईल. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावे सातत्याने मोहित पाटील आणि ऑल टीमच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. एक भल्या मोठ्या धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम वसंत फार्म हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस क्रिकेट. अगदी पाहिलं तर बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. इथे डॉट बॉल टाकलाय गोलंदाज अमितने. अजून एक सुवर्ण संधी मनीष पाटील यांच्यासाठी. मनीष म्हात्रे यांच्यासाठी. एवढ्या संध्या दिल्या त्यांना. एक असं युनिक प्राइज लावलाय त्यांच्यासाठी. मनीष म्हात्रे जितक्या वेळेला पाणी घेऊन जातील ग्राउंडच्या आतमध्ये, तुषार पाटील यांच्याकडनं 100 रुपये त्यांना. ही संधी आहे त्यांच्यासाठी. संधी आहे. क्या बात आहे. चांगले पारितोषिक लावण्यात येतात. हा धीम्या गतीचा बॉल समोर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल राकेशने टिपला. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट मिळवले राकेश. विकेट डाऊन. जयेशला परतावा लागेल डगआउटची इशाणे. नवीन फलंदाज आलाय तो हितेन पाटील. राई गावाचा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. मनीष म्हात्रे यांना संधी होती 3,000 कमावण्याची, पण काहीसा गेम प्लॅन वेगळा दिसतोय वसंत फार्म यांचा. नवीन फलंदाज हितेन पाटील.
त्या समोर आहे तो अमित पाटील. चेंडू दीर्घावून दिलाय, तिथे माणस असतील, चांगली फेकी, फक्त आणि फक्त एकच धाव. फ्लायटेड पद्धतीने चेंडू टाकला होता, काहीस लालच देण्याचा प्रयत्न केलेला. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 7 धावा. चांगला अशी संत सुरुवात म्हणावी लागेल. पहिलं ओव्हरचं खेळ कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना वेगाने धावा बनवल्यात. 65 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना वसंत फार्म या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय 2 पंच गुणेश म्हात्रे असतील, त्यांच्या सहित संदीप माची यांना आपण बघतायत. वन ऑफ द बेस्ट लेजेंडरी हे दोन्ही क्रिकेटपटू. संघाची धावसंख्या धावफटकावरती 7. अमितने पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केल्यानंतर सिंगल बॉल, तिकडून सिंगल डबलने अगदी डॉट बॉल देखील आला, त्यामध्ये एक विकेट आली. आणि कुठेतरी जर पाहिले गेले तर धावेंवरती संतोष लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये अमितच्या माध्यमात राहिला. आता प्रफुल्ल षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 2 मध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल अगदी जर पाहिले गेले तर फ्लाईट दिली या बॉलला. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता केली जाईल. 23 बॉल आणि 58 धावा इथून देखील मॅच जिंकण्याकरिता करायचं आहे. पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं आहे. अगदी ऑप्स्टिकच्या आतमधून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. सलग 6. दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात प्रफुल्ल पाटील टायगर बेबी जिंदा आहे. कोलटला बॉल होता, ड्राईव्ह केलाय, खूप चांगला फटका पाहायला पडतो. डीप बाकड ऑफ द स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. जय शेजवालची विकेट लवकर जाणं या मॅचमध्ये कदापि पराभवाचा धक्का वसंत फार्मला लागू शकतो, कारण की सुरुवात अपेक्षित होती जयेशकडून चांगल्या फटक्यांची, पण ती होऊ शकली नाही आहे. परंतु आता येणाऱ्या फलंदाजांना देखील आक्रमकतेचा सिताराच मैदानाच्या आतमध्ये पेश करावा लागेल. या पुन्हा बॉलवरती एक सिंगल धावेल. एक सिंगल धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 9च्या घरामध्ये षटक क्रमांक दुसऱ्यातील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. थेंबे थेंबे तळेसाचे, परंतु धावा इथून वेगाने बनवायच्यात. यावेळेला फटका हवेत खेळलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे चांगला झेल टिपला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 चे फलंदाज हितेन त्यांच्याही खेळीला पूर्ण विराम. दुसरा धक्का लागलाय टीम वसंत फार्म या संघाला. धावसंख्या फटकावरती 9 असताना फलंदाज बाद. +40 विरुद्ध 40+. मला अजूनही कळत नाहीये मनीष म्हात्रे यांना का मागं ठेवलं जात आहे. पुढचा चेंडू दीर्घावून देण्याचा प्रयत्न.
परंतु तिकडे 2 धावा. क्री 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जबरदस्त संघ बांधलाय, कौतुक करावं लागेल याही गोष्टीचं. आता मॅचची औपचारिकता बाकी राहील. येणारा 1 बॉल आणि एका बॉलमध्ये इथे 43 धावा करायच्यात. चांगला बॉल, प्लॅन मिस, बसून थोडासा दूर ठेवला गेला, परंतु इथे ऑफस्टिकचा थोडासा का होईना हलकासा बाहेर निघणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड होईल. औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅचची. राय प्रीमियर लीगचा चित्त थरारक खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगला झेल आणि 100 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच, आणि मला वाटतं गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता. या प्रिन्स आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. प्रिन्स मात्रे. वेल प्लेड टीम, खूप चांगला खेळ राहिला. या प्रफुल्ल पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी या प्रिन्स आपण देखील यापुढे आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 46 धावा अगदी नाबाद केल्या आणि जबरदस्त नॉक जॉनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रिन्स गुणेश म्हात्रे यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅच. प्रफुल्ल पाटील आपण देखील यायचं आहे. जबरदस्त खेळ राहिला या मॅच मध्ये. अगदी सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावी राहिला आणि प्रफुल्ल पाटील यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत, परंतु जबरदस्त खेळ सातत्यानं जर पाहिलं गेलं तर प्रफुल्ल पाटील यांचा राहिला आहे आणि हा त्यानंच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. त्याच्या बॅटमधून 40 प्लस धावा आल्यात याही मॅचमध्ये. 44 धावा आणि त्यांचं एज 43. विकेट देखील घेतल्यात 2 आणि त्याच कारणासह पाहिलं गेलं तर प्रफुल्ल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय. चला पुढची मॅच जीत 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळतोय माऊली 11. चला दोन्ही टीम आपण रेडी राहा. थोड्याच वेळात हा मॅच सुरू होईल. या आपण ऐकूया डीजे डिक्स जॉकी अर्थातच बाबा यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा RPL राय प्रीमियर लीग 2026.